मित्रांनो, सप्रेम नमस्कार. सन्मान न्यूज 14 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घर मालकांसाठी पोलीस खात्यातर्फे आले टीव्हीएस ॲप. सातपूर परिसरातील घरमालकांनी या ॲपचा उपयोग करावा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र कुटे यांचे आवाहन. नमस्कार, मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, सातपूर पोलीस. सर्व सातपूरकरांना आवाहन करतो की आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या घर भाडे देताना भाडेकरूची नोंदणी पोलिसांना करणं हे बंधनकारक आहे. आपण ते न केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. परंतु भाडेकरूची नोंदणी करणे हे आपल्या फायद्याचं आहे, कारण आपण ज्या लोकांना भाड्याने ठेवतो त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत किंवा ते नंतर काही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली आणि ते पळून गेले तर त्यावेळेस तुम्ही अडचणीत येऊ शकता. म्हणून भाडेकरूची नोंदणी करणं आवश्यक आहे, अशी वेळोवेळी आपण सर्व नागरिकांना आवाहन केलेले आहे. तरी आता ती नोंदणी आपली सुलभ व्हावी म्हणून नाशिक शहर पोलिसाच्या वतीने टेनंट व्हेरिफिकेशन सिस्टीम नावाचे ॲप लॉन्च झालेलं आहे. ते ॲप आपल्याला अँड्रॉइड मोबाईलवर उपलब्ध आहे. त्याची पद्धत आहे की आपण गुगल प्ले स्टोअरवर जाऊन टेनंट व्हेरिफिकेशन ॲप सर्च केल्यानंतर जे ॲप येतं ते आपण डाउनलोड करावे आणि त्यामध्ये आपल्या जे घर भाड्याने द्यायची त्याची माहिती भरावी, आपली वैयक्तिक माहिती भरावी आणि आपण ज्यांना ते भाड्याने द्यायचं त्याची पण माहिती भरलीच तर आपल्याला तो ज्यांना आपण भाड्याने देतोय तो व्यक्ती बोनाफाईड आहे किंवा कसे हे आपल्याला समजते आणि आपले काम सुलभ होते. आपण सुरक्षित राहता आणि पोलिसांकडनं आपल्याला सेवा देणं हे सुलभ होतं. तरी आपण हा टेनंट व्हेरिफिकेशन ॲपचा फायदा घ्यावा. आपल्याला काही अडचण असल्यास सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल बधाने मोबाईल नंबर 94 22 33 77 81, तसेच पोलीस कॉन्स्टेबल महाजन त्यांचा मोबाईल नंबर 77 57 02 88 72 असा आहे. आपल्याला काही अडचणी असल्यास आपण ह्या फोनवर संपर्क करून आपण आपली अडचण दूर करावी. आपण टेनंट व्हेरिफिकेशनचा फायदा घ्यावा. धन्यवाद. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र कुटे यांनी केलेले आवाहन सातपूरकरांसाठी विशेष महत्त्वाचे आहे. याचे कारणही तसेच आहे. सातपूर आणि आजूबाजूची उपनगरे हा कामगार वसाहतीचा परिसर. संपूर्ण भारतातून कष्टकरी येथे रोजीरोटीसाठी येतात आणि या कष्टकऱ्यांच्या आडून गुन्हेगारही येतात. असाच एक गंभीर प्रकार एटीएसच्या पथकाने गेल्या 8 वर्षापूर्वी उघडकीस आणला होता. हीच ती चाळ आणि या चाळीतील खोली. शिवाजीनगरच्या या चाळीत अतिरेकी टोळक्यातील स्लीपर सेलचा अतिरेकी बिलाल भाडेकरू म्हणून राहत होता. तो सातपूर MIDC मध्ये एका कंपनीत कामाला जात असे आणि उरलेल्या वेळात नाशिक मध्ये फिरून रेकी करीत असे. एटीएसच्या टीमने त्याला अशोकनगर मधून ताब्यात घेतले. तेव्हापासून पोलीस खाते जागरूक झाले आणि घर मालकांकडून भाडेकरूंची माहिती मिळवू लागले. त्यात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आणि पोलीस खात्याने टेनंट व्हेरिफिकेशन सिस्टीम हे ॲप विकसित केले. याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल विवेक बधाने यांनी दिली. पोलीस कॉन्स्टेबल विवेक बधाने, नेमणूक सातपूर पोलीस ठाणे नाशिक शहर. ऑनलाईन घर भाडेकरू नोंदणीबाबत मी आपल्याला टेनंट व्हेरिफिकेशन सिस्टीम या बाबतीत मोबाईलमधून प्ले स्टोअरमधून मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करायचं ॲप्लिकेशन त्या बाबतीत तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपण मोबाईल प्ले स्टोअर ऑन करायचं आहे. मोबाईल प्ले स्टोअर ऑन केल्यानंतर त्याच्यात टेनंट व्हेरिफिकेशन सिस्टम TENANT टेनंट व्हेरिफिकेशन सिस्टम VERIFICATION ॲप्स हे डाउनलोड करायचं आहे. आल्यानंतर डाउनलोड झाल्यावर त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर एक हातामध्ये घराचं चित्र येईल. त्याच्यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन आणि चेक प्रोग्रेस असे 2 कॉलम येतील. त्याच्यात आपण सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशन
ओपन करायचं आहे आणि दिलेल्या माहितीप्रमाणे त्याच्यावर आपलं अपार्टमेंट असेल, बंगला असेल, हॉस्टेल असेल, कॉटेज असेल, त्याप्रमाणे आपण क्लिक करायची आहे. सदर पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये घर असेल ते पोलीस स्टेशनला क्लिक करायचे आहे सातपूर. आणि पुढे आपण मालकाची माहिती, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, ईमेल आय डी असल्यास ईमेल आय डी, त्याचा करंट ॲड्रेस, भाडेकरूचा रेंट प्रॉपर्टीचा पत्ता, ते आपण सर्व त्याच्यामध्ये लोड करायचे आहे आणि ते आमच्याकडे येईल पोलीस स्टेशनला. आल्यानंतर त्याच्यानंतर भाडेकरूचा मूळ गावचा पत्ता, त्याच्यावर पिनकोड नंबर, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, त्याच्या परिवारातल्या सदस्यांचे फक्त आधार कार्ड नंबर लागतील, ते नंबर टाकायचे. रिलेशन, त्याचं नातं काय ते लिहायचे. त्याच्यानंतर त्याचे फोटो स्कॅन करायचे, त्याची आय डी, आधार कार्ड आय डी स्कॅन करायची. त्याच्यानंतर ते अपलोड करायचं. अपलोड केल्यानंतर आपल्याला एक टोकन नंबर येईल. तो टोकन नंबर व ती तारीख ज्या तारखेला तुम्ही ते ॲप्लिकेशन अपलोड केलेलं आहे ती तारीख आणि तो टोकन नंबर तुम्ही लिहून ठेवायचा. तुमच्याकडे पोलीस आले, त्यांनी विचारलं घर भाडेकरूची नोंदणी केलेली आहे का, तर तुम्ही तो सदरचा जो टोकन नंबर आहे तुम्हाला मिळालेला तो तुम्ही त्यांना दाखवायचा आहे आणि ते गृहीत धरतील व तुमची माहिती पोलीस स्टेशनला पोहोचली आहे. धन्यवाद. आता तुम्ही सातपूर विभागातील भाडेकरूंची चौकशी करतात, पाहणी करतात आणि नोंदणी करतात. काय काय अनुभव येतात तुम्हाला मळे विभागात किंवा अशा ठिकाणी? सर, जो भाडेकरू आपल्याकडे येतोय राहायला ते मालकाला समजलं पाहिजे, त्याला माहिती पाहिजे की आपण जो भाडेकरू ठेवलेला आहे तो त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का, तो काय काम करतो. तर काही घर मालक फक्त पैशांकडेच पाहतात किंवा आपल्याला फक्त भाडं मिळणं गरजेचं आहे, भाडेकरू तो कुठला का असेना. पण तसं न करता आपण चांगला भाडेकरू ठेवावा, जेणेकरून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसावा, याची काळजी घ्यावी. आपला काही अनुभव असा पाहणीमध्ये? आता पाणीमध्ये असं आहे, आता मळे विभागामध्ये एक भाडेकरूचे आम्ही परवा व्हेरिफिकेशन केलं तर त्याच्यावर घरफोडीचा आरोप आहे. तर त्याला बोलवलं पोलीस स्टेशनला. त्या घर मालकाला त्याच्या बाबतीत माहिती दिली की तुम्ही जो घर भाडेकरू ठेवलेला आहे त्याच्यावर घरफोडीचा 2008 मध्ये आरोप आहे, तर तुम्ही त्याला विचारपूस केली का, तर म्हणे आम्ही नाही केली. ते घर मालकाला माहिती नाही, त्यामुळे भाडेकरू ठेवताना त्याची विचारपूस करायची आहे. आणि याच्यावरनं कळतं की आपल्याला त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, ते याच्यावर आपल्याला कळतं पोलीस स्टेशनला. म्हणजे घरमालक आणि भाडेकरू, घरमालक आणि भाडेकरू दोघांनाही फायद्याचं आहे. दोघांनाही फायद्याचं आहे. धन्यवाद. पाहिलेत मित्रांनो, मळे विभागात भाडेकरू म्हणून चक्क दरोड्याच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार पोलिसांना सापडलाय. तेव्हा सावधान. आपण भाडेकरू ठेवत असाल तर सर्वप्रथम भाडेकरूची माहिती पोलिसांना द्या. TVS ॲपची मदत घ्या आणि सामाजिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. सन्मान न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार, कार्यालय प्रमुख अण्णा कडोली यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे. सन्मान न्यूज 14 सातपूर, नाशिक.